मंडळी, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथं घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या 3 अल्पवयीन बहिणींनी रात्री उशिरा त्यांच्या इमारतीच्या 9व्या मजल्यावरून खाली उडी मारून स्वतःला संपवलं. या घटनेनंतर सगळीकडून हळहळ व्यक्त होतीये. या तिघींच्या वडिलांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की या तिघी एक कोरियन गेम खेळत होत्या, ज्यामध्ये त्यांना 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी 50 टास्क देण्यात आले होते. 50व्या टास्क दरम्यान तिघींनीही पहाटे 2च्या सुमारास त्यांच्या अपार्टमेंटवरून उडी मारली आणि स्वतःला संपवलं. त्यांनी हे पाऊल उचलण्याआधी लिहिलं की आम्हाला माफ करा, आम्ही कोरियन गेम सोडू शकत नाही. यानंतर तुम्हाला समजेल की आमच्यासाठी तो गेम किती महत्त्वाचा होता. या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय, रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. सोसायटीमध्ये राहणाऱ्या काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरामध्ये भांडणाचा आवाज येत होता, त्याच्यामुळे कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा किंवा यामध्ये घातपातासारखा संशय देखील व्यक्त केला जातोय. तर प्रत्यक्षदर्शी ही घटना होताना ज्यांनी पाहिलं त्यांचं म्हणणं असं आहे की यातली एकच मुलगी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र बाकीच्या दोघी तिला अडवण्यासाठी तिला पकडत होत्या. मात्र तिनं स्वतःला झोकून दिल्यामुळे तिच्यासोबत बाकीच्या दोघी देखील खाली पडल्या आणि त्यामुळे तिघींचा मृत्यू झाला. पण मंडळी, खरंच त्या तिघींनी गेमिंगच्या टास्कच्या नादात स्वतःला संपवलं असेल किंवा त्यांच्यासोबत काही घातपात झाला असेल, तरी आपल्या देशाची अवस्था बघता तरुण पिढीमध्ये किंवा शाळकरी मुलांमध्ये या गेमिंगचं प्रचंड वेड दिसून येत आहे. हे पण तितकंच खरं आहे. या गेमिंगमध्ये मुलं इतकी अडकली आहेत की त्यांना आजूबाजूला काय चाललंय, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा काय परिणाम होतोय, कोणत्या गोष्टीपासून ते दूर खेचले जात आहेत, यामुळं मानसिक शारीरिक आजार कसे वाढतायत हे त्यांना समजतच नाहीये. ते मोबाईलमध्ये गेम खेळत खेळत स्वतःच्या भविष्याचा देखील खेळ करतायत. म्हणूनच हे ऑनलाईन गेमिंग मुलांच्या भविष्याशी कशा प्रकारे खेळतंय, याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय दुष्परिणाम होत आहेत आणि यासाठी आपण काय करू शकतो हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, नुकतंच 2025-26 या सालचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर आला. यामध्ये अल्गोरिदम, स्वस्त डेटा, देशातल्या 15 ते 20 वयोगटातला क्राऊड नेमका चाललाय कुठं, या सगळ्या गोष्टींवरती एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. यामध्ये डिजिटल व्यसनांवर गंभीर इशारा देण्यात आलाय. या सर्वेनुसार 2014 मध्ये आपल्या संपूर्ण भारतात एकूण 25 कोटी इंटरनेट युजर्स होते. मात्र 2024 चा आकडा जर तुम्ही ऐकला तर तुम्हीही चक्रावून जाल. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 2024 मध्ये जवळपास 97 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजे या 97 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. तसंच 2024च्या अहवालानुसार 57% किशोरवयीन मुलं ही स्मार्टफोनचा वापर शिक्षणासाठी करतात, तर तब्बल 76% मुलं स्मार्टफोनचा वापर हा सोशल मीडिया वापरण्यासाठी करतात. म्हणजे बघा मंडळी, आपली तरुण पिढी नेमकी चालली आहे कुठं? शिक्षणासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी कमी, पण सोशल मीडियावर तासन तास टाइमपास करण्यासाठी मुलं जास्त वेळ इंटरनेट किंवा फोन वापरतात. या अहवालामध्ये 15 ते 24 वयोगटातील मुलांच्या बाबतीत धोका असल्याचं सांगितलंय. डिजिटल व्यवसायामुळे चिंता, नैराश्य आणि शिक्षणाच्या क्षमतेमध्ये बरीच घट झाल्याचं या अहवालामध्ये नमूद केलंय. बरं, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मुलांना या गेम्सचं व्यसन लागतं तरी कसं? सगळ्यात पहिलं तर घरातल्या वातावरणामुळे मुलांना मोबाईलची ओळख होते. आई, वडील, भाऊ, बहीण सतत मोबाईल वापरत असतील तर घरातल्या लहान मुलांनाही त्याची उत्सुकता वाटते. मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात, त्यामुळे तेही मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला पालक मुलांना शांत बसण्यासाठी किंवा रडणं थांबवण्यासाठी मोबाईल देतात. कार्टून, गाणी किंवा गेम दाखवले की मुलं लगेच शांत होतात. यामुळे पालकांचं कामही सोपं होतं. मात्र मुलांना नकळत हळूहळू या गोष्टींची सवय लागून जाते आणि हे पालकांच्या लक्षातही येत नाही. मग त्यानंतर मुलं मोबाईल हातात दिला नाही तर अगदी हातपाय आपटत फरशीवर लोळायला लागतात. जोपर्यंत मोबाईल हातात भेटत नाही आणि आवडीचं कार्टून किंवा गेम खेळायला भेटत नाही, तोपर्यंत मुलं काय रडायची शांत होत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल मधली रंगीत चित्र, आकर्षक आवाज आणि वेगवेगळे गेम्स मुलांना खूप भावतात. लहान मुलांचं मन लवकर आकर्षित होतं. सतत बदलणारी दृश्य आणि मनोरंजन व्हिडिओमध्ये त्यांच्या मेंदूला आनंद देतात, त्यामुळे ते सतत मोबाईल मागायला लागतात.
आत्ताच्या जगामध्ये बघितलं तर आई आणि वडील दोघेही जॉब करत असतात, त्यामुळं काही वेळा पालक कामात व्यस्त असल्यामुळं मुलांना वेळ देणं शक्य होत नाही. अशा वेळी मोबाईल हा सोपा पर्याय वाटतो, मात्र या सोप्या पर्यायाच्या नादात मुलं त्या मोबाईलच्या किती आहारी जातात हे पालकांना लक्षात येत नाही. तिसरं कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर. मंडळी, आपण लहान असतानाचे दिवस काय होते? दप्तरांमध्ये पाटी, पेन्सिल, भात खाण्यासाठी एक ताट आणि पाण्याची बॉटल घेऊन आपण शाळेत जायचो. पहिलीत जायच्या आधी जर आपल्याला वही आणि पेन्सिल भेटली तर ती मोठी गोष्ट वाटायची. वर्गातल्या कुणाकडं जर ते नसेल तर त्यातून एक सेलिब्रिटी वाली फिलिंग यायची. पण आता अगदी 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे मोबाईल असतात. शाळेतला गृहपाठ देखील व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितला जातो. त्याचबरोबर शिक्षणाशी रिलेटेड ॲप्स वापरण्याची गरज पडते. त्यामुळे मुलांचा मोबाईलशी संपर्क वाढतो. अभ्यासासाठी दिलेला मोबाईल नंतर मनोरंजनासाठी वापरला जातो आणि हळूहळू त्याची सवय लागते. आता या मोबाईलच्या सवयीमुळे, जास्त स्क्रीन टाईममुळे आणि त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गेम्समुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. सगळ्यात मेन म्हणजे तर हे गेमिंग मुलांच्या भविष्याचा गेम करतंय. आता ते कसं? तर मंडळी, ऑनलाईन गेमिंग मुलांना कसं संपवतंय हा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. सगळ्यात पहिलं तर या गेमिंगमध्ये ज्या पद्धतीचे रंगीबेरंगी ग्राफिक्स वापरले जातात, त्यानंतर आकर्षक पात्र असतात, स्पर्धात्मक पातळ्या असतात, लेवल 1, लेवल 2 अगदी शेवटच्या लेवलपर्यंत मुलं या गेममध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये वेगवेगळे बक्षीस दिले जातात. एक व्हर्च्युअल जग इथं अनुभवायला मिळतं. त्यामुळं लहान मुलं सहज या गोष्टींमध्ये गुंतून जातात. बरेच गेम्स हे मल्टीप्लेयर स्वरूपाचे असतात, त्यामुळं मित्रांशी किंवा अनोळखी लोकांशी खेळण्याची संधी मिळते. त्यामुळं एका बंद खोलीत बसून तासनतास किंवा बरेच दिवस सतत हा गेम खेळत राहिला तरी त्या मुलांना एकटं वाटत नाही. आपल्यासोबत कोणीतरी आहे, आपण कुणासोबत तरी रोज बोलतोय, याच्यामध्ये ते बरेच समाधानी होतात. नवीन मित्र जोडायला मिळतात. एकूणच काय तर गेम अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की मुलांना सतत खेळत राहण्याची सवय लागते आणि हळूहळू त्यांचं व्यसन तयार होतं. पण मग हळूहळू दुष्परिणाम दिसायलाही लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपल्या शारीरिक आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. सतत स्क्रीन समोर बसल्यामुळे डोळ्यांचे आजार, डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या वाढतात. दिवस रात्र रूम मध्ये बसून मैदानी खेळांकडे मुलं वळतच नाहीत. मैदानी खेळांच्या अभावामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होते आणि याचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. झोपेच्या वेळा बिघडतात, कारण मुलं रात्री उशिरापर्यंत गेम खेळत बसतात. त्यानंतर मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील या ऑनलाईन गेमिंगचा चुकीचा परिणाम होतो. ऑनलाईन गेमिंगमुळे मुलं वास्तविक सामाजिक नात्यांपासून दूर जातात. कुटुंबातल्या सदस्यांशी त्यांचा संवाद कमी होतो. मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटीगाठी होण्याऐवजी एका व्हर्च्युअल कम्युनिकेशनवर भर दिला जातो. यामुळे सामाजिक कौशल्य विकसित होत नाहीत. एकटेपणा, समाजापासून दूर राहणं आणि एक आत्मकेंद्रीपणा वाढतो. त्याचबरोबर काही वेळा ऑनलाईन गेमिंग मधल्या अनोळखी लोकांकडून सायबर बुलिंग किंवा फसवणूक होण्याचा धोका देखील असतो. त्याचबरोबर ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांच्या वागण्यात आणि नैतिक मूल्यांमध्ये देखील बराच बदल दिसून येतो. ऐकण्याची तयारी कमी होते, वेळेचं भान राहत नाही, खोटं बोलणं, चिडचिड करणं आणि हट्टीपणा वाढतो. काही गेम्समध्ये फसवणूक, चोरी किंवा हिंसा यांना प्रोत्साहन दिलं जातं, ज्याचा चुकीचा परिणाम मुलांच्या विचारसरणीवर होतो. वास्तव आणि आभासी जग यातला फरक त्यांना समजत नाही. आता यासाठी पालक काय करू शकतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना मैदानी खेळ, वाचन, कला, संगीत यांसारख्या गोष्टींकडे वळवलं पाहिजे. मुलांशी संवाद साधून त्यांचे विचार आणि भावना समजून घेतल्या पाहिजेत. फक्त बंदी घालण्यापेक्षा योग्य वेळी मार्गदर्शन करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. मुलांना या ऑनलाईन गेमिंग, फ्रॉड किंवा मोबाईलचं व्यसन लागणं या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी सगळ्यात पहिली जबाबदारी जशी पालकांची आहे, तशी जबाबदारी शाळा आणि समाजाची देखील आहे. शाळांनी देखील मुलांना ऑनलाईन गेमिंगचे तोटे आणि त्यापासून आपल्याला काय धोका होऊ शकतो हे समजावून सांगितलं पाहिजे. डिजिटल साक्षरता, वेळेचं नियोजन आणि आरोग्यदायी सवयी याबाबत योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि संतुलित वातावरण निर्माण करणं ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि ही सगळ्यांनी मिळून पार पाडली पाहिजे. ऑनलाईन गेमिंग पूर्णपणे वाईट किंवा चुकीचं आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण जर मर्यादित आणि योग्य वापर केला तर त्यातून काही फायदे होऊ शकतात. मात्र या गोष्टीचा अतिरेक झाला तर हे गेम मुलांच्या जीवनाला हळूहळू संपवू शकतात.
मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. एकूणच काय तर गाझियाबाद मधलं हे प्रकरण असो किंवा ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन होणारे फ्रॉड असो, यामध्ये जीवाला धोका तर आहेच, पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेता अगदी 3 वर्षांपासून ते 25 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना योग्य ते मार्गदर्शन, स्क्रीन टाईमचं बंधन या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पालकांनी आणि शिक्षकांनी समजावून सांगितल्या पाहिजे. तरच यापासून होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कुठेतरी कमी होऊ शकतात किंवा थांबू शकतात. बाकी ऑनलाईन गेमिंग बद्दल तुमच्या बाबतीत कोणता फ्रॉड झालाय का किंवा तुमच्या आजूबाजूला याचं व्यसन लागलं असेल असं कोणी आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा भविष्यातला धोका याच्यामुळे कमी होऊ शकतो किंवा टळू शकतो.